शुभारंभाच्या प्रयोगाला अख्ख्या गिरगावातून हत्तीवरून साखर वाटते. वाह मास्तर. नाही पण हत्तीवर बसणार कोण? हो कानेटकर, खरं म्हणजे हत्तीवर बसण्याचा मान तुमच्यासारख्या नाटक करायला मिळाला पाहिजे. अगदी बरोबर. अहो काय गरज आहे असली गिमिक करण्याची? म्हणजे जरा नाटक करायच्या शब्दांवरही विश्वास ठेवा की. तो आहेच आहे. अहो उभा महाराष्ट्र खडबडून जागा करायची ताकद आहे तुमच्या शब्दात. अगदी खरं आहे. नाही मला कळत नाही की प्रॉब्लेम कशाला आहे, हत्तीला आहे का बसण्याला आहे? काय म्हणालात आत्ता? नाही प्रॉब्लेम कशाला आहे, हत्तीला आहे का बसण्याला आहे? तुम्ही नाही. हा तुम्ही काय म्हणालात आत्ता ते? उभा महाराष्ट्र खडबडून जागा काय होतं? नाही, जागा म्हणजे जाग. रायगडाला जेव्हा जाग येते, रायगडाला जेव्हा जाग येते, रायगडाला जेव्हा जाग येते. रायगडाला जेव्हा लोकांच्या जबानीला बोल लावण्यात काय अर्थ आहे? सुनबाई आपण विसरत आहात. राजे युवराज आहेत, युवराज. मन मानेल तिकडे जायला आणि मर्जी चालेल तसं वागायला शंभूराजे स्वतंत्र नाहीये. कोण म्हणताय शंभूराजे स्वतंत्र नाही? शांत व्हा शंभूराजे. आमच्या मागे पुन्हा एकदा आमची निंदा नाल असती. गुन्हा जर साबित झाला तर त्यास एकच सजा आभास आहे, मौत. कळेल लोक. आणि गुन्हेगार मातब्बर असेल तर इन्साफ माणसाकडे नाही गुन्ह्याकडे पाहतो असा दंडक आपणच तर घालून दिलात ना आभास. बस आता यानंतर आम्ही ठरवला तोच निर्णय योग्य आहे. रायगडाच्या या बंदिवासातून आता आम्हाला बाहेर पडलंच पाहिजे. कोण म्हणताय शंभूराजे स्वतंत्र नाही? शांत व्हा शंभूराजे. डोळे किती छान आहेत. त्याची स्किन किती छान आहे. पण रायगड सोडून जाणार तरी कुठे? कुठेही. या राज्याची सीमा ओलांडून कुठेही. एखाद्या मोकळ्या मैदानात किंवा खुल्या आसमंतात. आमच्या समशेरीला जिथे वाव मिळेल तिथे कुठेही. रायगडाला जेव्हा जाग येतेचे सगळे शो हाऊसफुल जात असले तरी माझ्यासाठी एक खुर्ची नेहमीच रिकामी असायची. ती कधी भरतीये ह्या क्षणाची मी आतुरतेने वाट बघत होतो. हा 100वा प्रयोग आणि तो क्षण पडद्यापलीकडे माझी वाट बघत होता. वक्तशीरपणा आणि या नाटकवाल्यांचा 36 आकडा असं म्हणतात ते काय उगाच नाही. तुम्ही शांत व्हावं जरा. मी शांतच आहे. होईल आता सुरू. असू दे. सुलोचना व्हायच नाही. या मी आलेच. अरे नमस्कार. ह्या सुलोचनाबाई आपल्या हिराच्या ओळखीच्या दिसत आहेत. सिनेमात काम करतात. मला ठाऊक आहे. मी सिनेमा पाहत नसलो तरी वर्तमानपत्र वाचतो. अडखळणं, विसरणं, एखादा शब्द निसटणं असली क्षुल्लक चूकही आजवरच्या ह्या तपश्चर्याची माती करायला पुरेशी होती. सगळे कष्ट, सगळा आटापिटा होता तो केवळ बाबांच्या तोंडून कौतुकाचे 2 शब्द ऐकण्यासाठी. तसं वागायला आणि मर्जी चालेल तसं वागायला शंभूराजे स्वतंत्र नाहीये. कोण म्हणताय शंभूराजे स्वतंत्र नाहीयेत? क्षमा असावी राजे. आमच्या पाठीमागे आमची निंदा नालस्ती करण्याची कोणाची हिंमत कशी झाली? पण तुम्ही आमचे पुत्र म्हणून पित्याच्या नात्याने खुलासा मागत आहोत. तोच तर खुलासा देण्यासाठी कालपासून आम्ही 3 वेळा आपणाकडे येऊन गेलो. पण आपण मात्र आम्हाला दरवाजे बंद करून टाकले. तुम्ही बाप झालात
जाणत्या पुत्राच्या गैरवर्तनाचा खुलासा मागण्याची पाळी तुमच्यावर आली तरच आमच्या हृदयातलं शल्य तुम्हाला उकेल. दुर्दैवानं तसा प्रसंग कधी ओढवल्यास भेटीसाठी आलेल्या जाणत्या पुत्राला आम्ही दारातून कधीच पिटाळून लावणार नाही आबासाहेब. आमच्या पोरक्या मनाची दर्दभरी कहाणी तुम्हाला नाही कळायची वाटली. जाण आल्यापासून आम्हाला ठाऊक आहे फक्त आबासाहेबांच्या नजरेतला दाग. आमच्या मनावर कोरले गेले त्यांच्या ओठावरील सुन्न जरा. आमच्या पोटावर असून एक काळ होतं त्यांचं छत्र, त्यांचं सिंहासन, त्यांची राजमुद्रा. जे बोलायला नको होतं ते आम्ही बोलून बसलो. कदाचित आबासाहेबांच्या पोटी आमचा जन्म झाला हीच आमची कसोर असेल. आम्ही जर आमच्या जन्माचे मालक असतो तर एखाद्या झोपडीतला आमचा जन्म देखील आम्ही मोठ्या आनंदाने स्वीकारला असता. आमच्या तोकड्या पराक्रमाने झोपडीतल्या आमच्या माता पित्यांना आसमान ठेंगले झाले असते. घडोघडी महाराजांची थोरवी आम्हाला जाता येता कोणी गाऊन दाखवली नसती. पदोपदी आमच्या खुसेपणाचे चटके आमच्या सगळ्या सोयऱ्यांनी आम्हाला दिले नसते. आत कुठेतरी खोलवर एक तडा गेलाय, तो काय आता सांधला जात नाही. आज आमच्या पाठीशी हेलावतोय एक प्रचंड महासागर आणि आम्ही गुदमरतोय त्याच्या तळाशी, कोपऱ्यात, चूकभर पाण्यात. हा भऱ्याभऱ्यांची ओळख पुसून टाकणार. पोटच्या पित्याची माया आम्हाला कधीच समजली नाही. आमचे थोरले बंधू म्हणून तुम्ही का नाही जन्माला आलात राजे? का नाही जन्माला आलात? ही वस्त्र आणि हे नातं मध्ये नसतं ना, त्या अक्षरशः तुझ्या पायावर लोटांगण घातलं असतं मी. आजपासून काशीनाथ पर्व सुरू झालाय. कारेटकरांनी नाटक छान लिहिलंय, लोकांनाही आवडलंय. याचे काही आणखीन प्रयोग होणार आहेत का? अच्छा, म्हणजे दवाखान्यावरती तुळशीपत्र ठेवलंय असं म्हणायला काही हरकत नाही. असो, निघायला हवं. चिपळूणची गाडी आहे. बाबा, आपल्याला उशीर होतोय आणि गाडी चुकलेला मला आवडणार नाही. चला. कळकळीनं मारलेली ती हाक त्या दिवशीही बाबांपर्यंत पोचली नाही. असं म्हणायचे टाळ्यांचा कडकडाट म्हणजे काशीनाथ, पण त्या लाखो टाळ्यांमध्ये बापाच्या कौतुकाची एक थाप राहिली ती राहूनच गेली.